नमस्कार सर्वांना, विजन जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी अंगणवाडी मुख्य सेविका बघा या ठिकाणी संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। बघा, आता हे सर्व प्रश्न पहा, येणाऱ्या परीक्षेसाठी हे प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आता या ठिकाणी बघा, प्रश्न क्रमांक पहिला या ठिकाणी काय विचारला आहे, टॉक्सिकोलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो। बघा, आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। आता टॉक्सिक म्हणजे काय असतो, टॉक्सिक म्हणजे विष, मग याचं योग्य उत्तर काय पाहिजे, टॉक्सिकोलॉजी या शास्त्रामध्ये विषांचा अभ्यास केला जातो। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारला आहे, पिष्टमय अन्न घटकाचं मुख्य कार्य खालीलपैकी कोणतं आहे। पिष्टमय अन्न घटकाचं मुख्य कार्य खालीलपैकी कोणतं आहे। आता बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे, शक्ती आणि उत्साह देणे। शक्ती आणि उत्साह देणे हे पिष्टमय अन्न घटकाचं मुख्य कार्य आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक तिसरा बघा, या ठिकाणी काय विचारला आहे, पाण्यामार्फत पसरणारा रोग खालीलपैकी कोणता आहे। पाण्यामार्फत पसरणारा रोग खालीलपैकी कोणता रोग आहे। बघा, त्या ठिकाणी 4 रोग आहेत, क्षयरोग, गोवर, घटसर्प आणि कॉलरा। आता पाण्यामार्फत या ठिकाणी पसरणारा रोग कोणता असेल, बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 कॉलरा हा रोग काय आहे, पाण्यामार्फत पसरणारा रोग आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारला आहे, राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे। सर्वांचे योग्य उत्तर आलं का पहा, राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना सन 1992 बघा या वर्षी राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झाली होती। ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारला आहे, घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा। घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षासंबंधीचा कायदा आहे, याचे योग्य उत्तर काय असेल, हा कायदा सन 2005 या ठिकाणी कायदा आहे। ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 6 बघा, हुंडा प्रतिबंधक कायदा। आता हुंडा प्रतिबंधक कायदा हा कायदा पुढीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला होता। हा प्रश्न बघा मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता। हुंडा प्रतिबंधक कायदा केव्हा होता, सन 1961। सन 1961 या वर्षी हुंडा प्रतिबंधक हा कायदा संमत करण्यात आला होता। ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा, स्वामी या कादंबरीचे लेखक कोण आहेत। आता या ठिकाणी बघा काय विचारले, स्वामी या कादंबरीचे लेखक कोण आहेत। सर्वांचे योग्य उत्तर रणजित देसाई। रणजित देसाई स्वामी या कादंबरीचे लेखक आहेत। विषय क्रमांक 8 बघा, या ठिकाणी काय विचारलं आहे, WHO। आता WHO म्हणजे काय, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटना। WHO बघा ही संघटना खालीलपैकी कशा संबंधीची संघटना आहे, आरोग्यासंबंधी संघटना आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 9 युनिसेफ ही संस्था खालीलपैकी कोणासंबंधीची आहे। बघा, आता महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, युनिसेफ ही संस्था विचारली, खालीलपैकी कोणासंबंधीची संस्था आहे। सर्वांचं बघा योग्य उत्तर आलं का, तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे, युनिसेफ ही संस्था लहान मुले यांच्या संबंधीची संस्था आहे। ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 10 बघा, या ठिकाणी काय विचारलंय, अनुवंशिकता। आता अनुवंशिकता विचारली कोणत्या गुणसूत्राद्वारे सूचित केली जाते। आता याचे योग्य उत्तर काय पाहिजे, अनुवंशिकता DNA या म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। बघा, आपल्याकडे अंगणवाडी मुख्य सेविका बघा आपल्याकडे बघा महत्त्वपूर्ण 5000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे। बघा, त्या PDF मध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत। बघा, ज्यांना कोणाला PDF पाहिजे असेल अंगणवाडी मुख्य सेविका 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला आहे करायचं आहे। बघा, तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील। बघा, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारला आहे, खालीलपैकी कोणता रंग अधिक उष्णता आकर्षित करतो। बघा, सर्वांनी सांगायचं कोणता रंग आहे, कोणता रंग अधिक उष्णता आकर्षित करतो। याचं योग्य उत्तर काय पाहिजे, काळा रंग। बघा, या ठिकाणी काळा रंग या ठिकाणी अधिक उष्णता हा रंग आकर्षित करत असतो। विषय क्रमांक 12 या ठिकाणी काय विचारला आहे, वनस्पतीच्या पानामध्ये। आता वनस्पतीच्या पानामध्ये हिरवा रंग खालीलपैकी कशामुळे असतो, वनस्पतीच्या पानामधील हिरवा रंग कशामुळे असतो। सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे, वनस्पतीच्या पानामधला हिरवा रंग हा हरितद्रव्यामुळे असतो। ऑप्शन क्रमांक 3। विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारला आहे, निसर्गामध्ये। आता निसर्गामधला इंद्रधनुष्य हे प्रकाशाच्या खालीलपैकी कशाचं पृथक्करण होय।
बघा सर्वांचे उत्तर यायला काय काय आलं पाहिजे, पाण्याच्या थेंबामुळे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 14 समुद्राच्या तळाची खोली. आता समुद्राच्या तळाची खोली मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते तंत्रज्ञान वापरतात. बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. समुद्राच्या तळाची खोली आता मोजण्यासाठी आपण कोणतं तंत्रज्ञान वापरतो, तर सोनार तंत्रज्ञान वापरतो. समुद्राची खोली मोजण्यासाठी सोनार हे तंत्रज्ञान वापरतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा महाराष्ट्र पठार विचारले कोणत्या खडकापासून बनलेला आहे. महाराष्ट्र पठार कोणत्या खडकापासून बनलेला आहे. आता याचे योग्य उत्तर काय पाहिजे, महाराष्ट्र पठार बघा हे बेसॉल्ट या अग्निजन्य खडकापासून बनलेला आहे. परीक्षेमध्ये प्रश्न पडू शकतो, महाराष्ट्र पठार बेसॉल्ट या अग्निजन्य खडकापासून महाराष्ट्र पठार बनलेला आहे. विषय क्रमांक पुढचा बघा ड जीवनसत्वाचं रासायनिक नाव कोणतं असेल. ड जीवनसत्वाचं रासायनिक नाव कोणतं आहे. आता याचे योग्य उत्तर बघा काय, रेटिनॉल काय आहे. रेटिनॉल बघा अ जीवनसत्वाचं नाव आहे. रेटिनॉल अ जीवनसत्व. उद्या ड जीवनसत्व विचारले, ड जीवनसत्वाचं रासायनिक नाव कोणतं आलं पाहिजे, कॅल्सिफेरॉल. कॅल्सिफेरॉल हे ड जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे. विषय क्रमांक पुढचा ग्लायकोमिया. आता ग्लायकोमिया हा रोग विचारलाय खालीलपैकी कोणत्या भागाला होणारा रोग आहे. बघा त्याचे उत्तर काय पाहिजे, ग्लायकोमिया हा रोग शरीराच्या कोणत्या भागाला होणारा रोग आहे. ग्लायकोमिया कुठे होतो, डोळ्याला होतो बा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा खालीलपैकी कोणता रोग बघा दूषित पाण्यापासून पसरतो. झाला होता प्रश्न आपल्याकडे. कॉलरा हा रोग काय आहे, दूषित पाण्यापासून पसरणारा रोग आहे. विषय क्रमांक पुढचा बघा जागतिक लोकसंख्या दिन आपल्याकडे केव्हा असतो. जागतिक लोकसंख्या दिन विचारलाय आपल्याकडे केव्हा असतो. केव्हा असतो, 11 जुलै. 11 जुलै या दिवशी आपल्याकडे जागतिक लोकसंख्या दिन असतो. विषय क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतामध्ये आयात निर्यात बँकेची स्थापना झाली होती. आता याचे उत्तर बघा काय पाहिजे, भारतामध्ये आयात निर्यात बँकेची स्थापना सन 1982. सन 1982 या वर्षी भारतामध्ये आयात निर्यात या बँकेची स्थापना झाली होती. विषय क्रमांक पुढचा भारताची आंतरराष्ट्रीय खेळाडू कोणती खेळाडू आहे, रश्मी कुमारी ही खेळाडू कोणत्या खेळासंबंधीची खेळाडू आहे. आता रश्मी कुमारी बघा ही खेळाडू कॅरम या खेळासंबंधीची बघा खेळाडू आहे. ऑप्शन क्रमांक 1. विषय क्रमांक पुढचा घाना पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे. आता याचे उत्तर बघा काय पाहिजे, घाना पक्षी अभयारण्य. घाना पक्षी अभयारण्य कुठं आहे, आसाम राज्यामध्ये आहे का. कुठं असेल, घाना पक्षी अभयारण्य राजस्थान या राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा सह्याद्री बघा सह्याद्री या पर्वताचं सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं आहे. सह्याद्री बघा सह्याद्रीचं सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं आहे. बघा सर्वांच्या ठिकाणी उत्तर आलं का, सह्याद्री बघा महाबळेश्वर, कळसुबाई, धूपगड सर्वांच्या ठिकाणी उत्तर काय पाहिजे, सह्याद्रीचं सर्वात उंच शिखर कळसुबाई आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विक्रम साराभाई अंतराळ केंद्र खालीलपैकी कुठं आहे. विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कुठं आहे, तिरुवनंतपुरम. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा पोलाद या समिश्रामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश असतो. पोलाद बघा आता सर्वांनी सांगायचे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. पोलादामध्ये काय काय असतो, कार्बन क्रोमियम असतो का, नाही. कार्बन निकेल असतो का, नाही. लोह आणि कार्बन बघा यांच्या मिश्रणामधून पोलाद या ठिकाणी तयार होते. बघा सर्वांना लक्षात ठेवायचं आहे, लोह आणि कार्बनपासून पोलाद तयार होत असते. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय संगणकाचे पूर्ण या ठिकाणी रूप आपल्याला ओळखायचं आहे. बघा त्या ठिकाणी संगणकावरचा या ठिकाणी बघा प्रश्न आहे, संगणकाचं पूर्ण नाव काय असेल. संगणकाचं पूर्ण लॉंग फॉर्म या ठिकाणी विचारले कोणतं असेल. बघा कॉमन ऑपरेटिंग मशीन पर्पजली युज्ड फॉर टेक्निकल एज्युकेशन. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा संगणकाचे जनक खालीलपैकी कोणाला म्हणतात. संगणकाचे जनक कोणाला म्हणतो आपण. बिल गेट्स, चार्ल्स बॅम्बेज, स्टीव्ह जॉब्स. संगणकाचे जनक आपण चार्ल्स बॅम्बेज यांना बघा संगणकाचे जनक असे म्हणतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा सीपीयूचं योग्य फुल फॉर्म सांगा. सीपीयू सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 यायला पाहिजे. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट सीपीयूचं योग्य फुल फॉर्म आहे. विषय क्रमांक पुढचा खालीलपैकी कोणतं या ठिकाणी इनपुट. आता इनपुट आउटपुट सर्वांना माहीत पाहिजे. या ठिकाणी इनपुट विचारले, इनपुट कोणते आले पाहिजे या ठिकाणी. मॉनिटर, प्रिंटर, कीबोर्ड, स्पीकर. या ठिकाणी इनपुट डिव्हाइस कोणता असेल, कीबोर्ड. या ठिकाणी इनपुट डिव्हाइस आहे कीबोर्ड काय असेल,
इनपुट डिव्हाइस आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात. खालीलपैकी कोणतं आउटपुट डिव्हाइस आहे? आउटपुट कोणतं असेल मग या ठिकाणी? माऊस इनपुट आहे. स्कॅनर बघा, स्कॅनर पण या ठिकाणी इनपुट. मॉनिटर बघा या ठिकाणी काय असेल? आउटपुट डिव्हाइस आहे. मॉनिटर आउटपुट डिव्हाइस. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी आपले योग्य उत्तर आहे. संगणकाची तात्पुरती स्मृती म्हणजे काय? मेमरी. संगणकाची बघा टेम्पररी मेमरी खालीलपैकी कशाला म्हणतात? तात्पुरती. संगणकाची टेम्पररी मेमरी आपण कशाला म्हणतो? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे पहा. संगणकाची तात्पुरती स्मृती आपण कशाला म्हणतो? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी यायला पाहिजे. RAM रँडम ॲक्सेस मेमरी. संगणकाची तात्पुरती मेमरी. रोम रीड ओनली मेमरी. बघा परमनंट मेमरी असते रोम. बघा खाली प्रश्न आहे ROM म्हणजे काय? रीड ओनली मेमरी. सर्वांच्या या ठिकाणी उत्तर काय? रीड ओनली मेमरी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक या ठिकाणी रीड ओनली मेमरी. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. खालीलपैकी संचयन म्हणजे काय? संचयन म्हणजे स्टोरेज करणे. आता संगणकाचं स्टोरेज खालीलपैकी कशामध्ये असते? संगणकाचं स्टोरेज हार्ड डिस्क, कीबोर्ड, माऊस, स्पीकर. आता स्टोरेज कोणता असतो? सर्वांना माहीत आहे. हार्ड डिस्क या ठिकाणी संगणकाचं स्टोरेज साधन आहे. संगणकाची माहितीची सर्वात लहान एकक कोणतं? तर संगणकाच्या माहितीमधला सर्वात लहान एकक कोणतं? बाईट, बीट, किलोबाईट, मेगाबाईट. सर्वात लहान कोणता असतो? किलोबाईट असतो का? KB कोणता असतो? बाईट, बीट. सर्वात लहान या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बीट सर्वात लहान असतो. MS वर्ड कोणत्या प्रकारचं सॉफ्टवेअर आहे? MS वर्ड हे कोणत्या प्रकारचं सॉफ्टवेअर आहे? कोणतं असेल? MS वर्ड बघा कोणतं असेल? ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर या प्रकारचा आहे. ऑप्शन क्रमांक B. विषय क्रमांक पुढचा. इंटरनेटचा वापर करण्यासाठी खालीलपैकी काय आवश्यक आहे? इंटरनेटचा वापर करण्यासाठी खालीलपैकी काय आवश्यक असते? मोडेम इंटरनेट कनेक्शन या ठिकाणी आवश्यक असते. विषय क्रमांक पुढचा. ईमेलचा वापर खालीलपैकी कशासाठी करतात? ईमेल आपण काय करतो? संदेश पाठवण्यासाठी ईमेलचा वापर करतो. प्रश्न क्रमांक पुढचा. संगणकामध्ये व्हायरसपासून संरक्षणासाठी आपण काय वापरतो? अँटीव्हायरस वापरतो. बघा व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी आपण अँटीव्हायरस वापरतो. बघा खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम आहे? ऑपरेटिंग सिस्टीम कोणती असेल? विंडोज, MS एक्सेल, पॉवरपॉईंट, पेंट. ऑपरेटिंग सिस्टीम कोणती असेल? विंडोज काय आहे? ऑपरेटिंग सिस्टीम आहे. संगणकाचा मुख्य उपयोग खालीलपैकी कोणता? संगणकाचा मुख्य उपयोग कोणता असेल? माहितीवर वेगाने प्रक्रिया करणे. एखादी माहिती असते त्या माहितीवर वेगाने प्रक्रिया करणे हे संगणकाचे या ठिकाणी मुख्य उपयोग असतो. आता या ठिकाणी बघा काही मराठी व्याकरणचे प्रश्न आहेत. रजनीनाथ हा शब्द विचारला आहे. कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? रजनीनाथ म्हणजे काय असतो? रजनी म्हणजे रात्र, सर्वांना माहीत आहे. रजनीनाथ या ठिकाणी विचारला आहे. सूर्य आहे का चंद्र आहे? सर्वांनी सांगायचे रजनीनाथ. रजनी म्हणजे रात्र, मग रात्री या ठिकाणी रजनीनाथ चंद्र यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य. रजनीनाथ हा शब्द काय असेल? चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. अशक्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. अशक्त म्हणजे काय? शक्ती नसलेला अशक्त. एखादा बघा माणूस अशक्त असतो, खूप जास्त अशक्त. अशक्त म्हणजे काय? शक्ती नसलेला अशक्त. मग विरुद्धार्थी शब्द काय यायला पाहिजे? सशक्त यायला पाहिजे. शक्ती असलेला अशक्त, सशक्त. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. दर 6 महिन्यांनी प्रकाशित होणारे. दर 6 महिन्यांनी प्रकाशित म्हणजे काय म्हणतो? षण्मासिक. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विशिष्ट वेळी कृती करणे आवश्यक असते. आता बघा विशिष्ट वेळी करणे आवश्यक असलेली कृती वेळ निघून गेल्यावर करणे. बघा जेव्हा गोष्ट करायची असते तेव्हा करीत नाही, ती वेळ निघून गेल्यावर ती कृती करणे. या ठिकाणी हा अर्थ आहे. या अर्थाची मन कोणती यायला पाहिजे? दुरून डोंगर साजरे येईल का नाही? नाचता येईन अंगण वाकडे नाही येणार. पी हळद गोरी पण नाही. वराती मागून घोडे. म्हणजे एखादं बघा काम झाल्यानंतर ते काम करणे म्हणजे काय असतो? वराती मागून घोडे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले या ठिकाणी या अर्थाची योग्य मन आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. तिलांजली देणे. आता तिलांजली देणे म्हणजे काय असतो? त्याग करणे, सोडून देणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 या ठिकाणी आपला योग्य अर्थ आहे.